दोन्ही संघ आपण एका बाजूला एक संघ आणि दुसऱ्या बाजूला एक संघ अशी लाईन अप करून घेणार आहोत. आणि ज्या वेळेची आपण वाट पाहत होता हॅलो हॅलो आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जी वेळ अगदी वाट पाहतायत आमचा महिला वर्ग. प्रीती मोरे मॅडम, त्याचप्रमाणे संध्या गायकवाड मॅडम आणि स्वाती पाटील माजी नगरसेविका यांना मी विनंती करतोय. तसेच निलेश पाटील यांना देखील मी विनंती करतोय या आपण या मैदानात या. राकेश मोरे साहेब आपण देखील या. आणि हेमंत गायकवाड आणि आवाज कमी कर थोडा. प्रसाद थोडा आवाज कमी कर. तरी पण होते. हॅलो. या ठिकाणी आपण पाहतायत दोन्हीही संघ सज्ज झाले आहेत. उत्कर्ष कुठे? उत्कर्ष पाटील. मुख्य मंचावर जे रत्नदीपचे सर्व सदस्य आहेत त्यांना मी विनंती करतोय की या ठिकाणी यायचं आहे. अगदी आपण पाहतोय अंतिम क्षण आहे, कारण की अंतिम क्षणमध्ये आपला सर्वांचा सहभाग असणं खूप गरजेचं आहे. कारण ही स्पर्धा जर पाहिली तर एका दोघांनी भरवलेली स्पर्धा नाही आहे. या सर्वांमध्ये तुमचं देखील खूप मोठा हातभार आहे आणि त्यामुळे जे सदस्य आहेत त्यांना मी विनंती करतोय की आपण या ठिकाणी यायचं आहे. शेवटची मुवमेंट आहे, कारण यानंतर फायनलचा सामना होईल आणि त्यानंतर एक मोठा जल्लोष या ठिकाणी या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्वात पहिली चिठ्ठी काढायची ना आधी. आपण पाहतायत सर्वप्रथम आपण आनंदाची बातमी देणार आहोत, ज्यासाठी आमच्या महिला वर्ग या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि नगरसेविका मॅडम यांच्या शुभ हस्ते अगदी कोणाचं नाव येईल ते मात्र आपण अगदी थोडक्यात नक्कीच पाहणार आहोत. मॅडम एक चिठ्ठी उचलतील आणि कुणालाही न दाखवता या ठिकाणी नाव तुम्ही दर्शिका आपण यायचंय या ठिकाणी या. जरा चिठ्ठी चेक करून बघा थंड होती का, कारण ही चिठ्ठी घरातलीच निघालेली आहे. परंतु दर्शिका आहे आणि ह्या आहेत आजच्या या टुर्नामेंटमधील लकी विजेता. कारण की यांच्यासाठी खऱ्या अर्थाने जर पाहिली तर पैठणी नाही पण असा एक ड्रेस मिळणार आहे. या पूर्ण कमिटीचं तुम्ही खूप खूप कसे धन्यवाद म्हणाल? धन्यवाद. आणि मॅडम बद्दल काय म्हणतील? मॅडमने तुमची चिठ्ठी काढली आजच्या दिवसामध्ये, त्याबद्दल काय म्हणतील? माझी मामीच आहे. मामी तुमचं खूप खूप धन्यवाद. तिच्या वतीने मी सांगतोय. 2 कर्णधार आपण फर्स्ट इथे ट्रॉफी उचलायची आहे. 2 कर्णधार या. बिगेश या. टी शर्ट काढणं.
ही ट्रॉफी सर्वप्रथम आपण पाहतोय एक फोटोशूट होईल. घे उचल, दोघांनी पण उचला. कारण की ह्यानंतर एकच जण ट्रॉफी उचलणार आहे, परंतु ही मुवमेंट अशी असते का ज्याच्यावर दोघांचाही अधिकार असतो. जोरदार टाळ्या या दोन्हीही कर्णधारसाठी. खूप चांगली मुवमेंट आपल्याला पाहायला मिळते आणि कोणाच्या घरी जाईल, कोणाच्या गावात जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि मॅडम या आपल्या शुभ असते आपण टॉस करूयात. थोडं पुढे हरकत नाही आहे. आणखीन शॉट आहेत आपल्याकडे. आय थिंक इकडे ना चॉईस दे. इथून आपण पाहतो चॉईस दिलं जाईल आणि कॉल असेल बिगेश. याचा कॉल असल्यानंतर आपण कॉइन स्पिन करायचं, वरती गेला पाहिजेत आणि कॉल असेल काठ. आणि इथे काट येतोय आणि बिगेश म्हणजेच स्वामी समर्थ मायकोप असंघ हा टॉस जिंकलाय. बिगेश टॉस जिंकलाय, काय डिसिजन असेल? आम्ही मला क्षेत्ररक्षण करू. 2026 मध्ये चॅम्पियन ट्रॉफी या ठिकाणी तुम्हाला आगमन संघ खूप चांगला संघ आहे, परंतु आता तुमची खेळी पाहिली याआधी खूप चांगली खेळी. काय म्हणशील या क्षणाला किती मिस केलं होतं तू? या क्षणाला यावर्षी तर खूप मिस केलं होतं. आता यावर्षी आम्ही पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे, तर बघू फायनल मारायचा प्रयत्न करू. आज तुमच्या संघामध्ये यंग आहेत, सिनियर आहेत, काय म्हणशील? तुमची टीम आज ज्या पद्धतीने या मैदानावर खेळले त्याबद्दल काय म्हणशील? नेहमीच आम्ही जे चांगले प्लेयर खेळतात त्यांना संधी देतो आणि आमच्यात आता नवीन प्लेयर जे आहेत ते चांगले खेळतात म्हणून आम्ही त्याला संधी दिली आणि ते त्यांचा गेम खूप चांगला दाखवतात. थँक्यू व्हेरी मच विकास. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2026 थोडंसं बॅड पॅच गेलाय तुमचा. कुठेतरी असं वाटलं होतं की जो आगवण संघ पहिला आगवण संघ होता तो कुठेतरी कमी राहिला होता, परंतु आज पुन्हा एकदा संधी आले. काय म्हणशील या संधी आले त्याबद्दल काय म्हणशील? नक्की आम्ही पण फायनल मारण्याचा प्रयत्न करू आणि पोरांची मेहनत पण चांगली आहे आणि नक्की प्रयत्न करू. नक्कीच आपण तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघाला. मॅडम एक दोन शब्द दोन्ही संघाला तुम्ही फक्त शुभेच्छा द्या, जेणेकरून या दोघांचेही होप्स वाढतील की आम्ही संघर्ष करून ही ट्रॉफी, ही चॅम्पियन ट्रॉफी आज इथून घेऊन जाऊ. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. थँक्यू मॅडम. तुमच्या शुभेच्छा या आमच्यापर्यंत पोहोचल्या गेल्यात. इथून आपण मॅच लगेच चालू करणार आहोत. टॉस इथे जिंकलाय, आपण पाहतोय क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. फलंदाजीसाठी तुम्ही रेडी व्हायचं आहे आणि इथून ही फायनल टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल, जिथे आपण पाहतोय रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडारदरी 2026ची ही चॅम्पियन ट्रॉफी कोण घेईल, कोणाच्या घरी जाईल हे पाहण्यासाठी अंतिम क्षण आपल्यापर्यंत नक्कीच पाहायला आपण सर्वांनी जॉईंट व्हा. धन्यवाद.
वेलकम बॅक. सर्वांचं एकदा पुन्हाचे एकदा स्वागत करतोय. अगदी सुंदर मॅच आपल्यापर्यंत पोहोचली जाईल. फायनल मॅच आहे, अंतिम क्षण. या अंतिम क्षणमध्ये आपण पाहू शकतायत कोणता संघ हा चॅम्पियन ठरेल. एक संघ चॅम्पियन असेल तर दुसरा रनर अप संघ असेल. दोन्हीही कर्णधारांनी चॅम्पियन राहण्याचं इथे मात्र नक्कीच आपणास ग्याही दिलेली आहे. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे ज्यामध्ये एकच संघ विजेता होऊ शकतोय. परंतु खऱ्या अर्थानं पाहिलं आहे पण जो संघ जिंकतोय त्याचा अनुभव जे असते ते वाढलं जाते आणि जो संघ हरतोय तो त्याला अनुभव मिळला जात आहे. म्हणजे कुठे चुका झाल्या कुठे काय झाल्या या अनुभव आपल्याला नक्कीच मिळला जातोय. तर चला आपण तर आपण पाहतोय या ठिकाणी एक ग्रँड एंट्री असणार आहे. दोन फलंदाजी ग्रँड एंट्री. सर्वप्रथम आपण फिल्डरची ग्रँड एंट्री घेऊयात. फिल्डर मैदानाच्या आतमध्ये जातील, दोन्ही एकत्र जातील. यस, इथे आपण पाहतोय दोन्ही कॅमेरे सेट असतील. एक कॅमेरा फिल्डिंग कडे, एक कॅमेरा बॅटिंग कडे. आणि टाइमर आहे का तो वन डाऊन टाइमर इथून आपण एक एंट्री असेल. अंपायरना मी विनंती करतोय 5 4 3 2 1 लेट्स गो. एक ग्रँड एंट्री आपण पाहू शकताय, सुपर ग्रँड एंट्री ज्यामध्ये दोन्हीही फायनल टीम सहभागी टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हीपी क्रिएशन आपण पाहतोय यांच्याकडून हे इव्हेंट मॅनेजमेंट केलं जात आहे आणि त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय हिमांशु पाटील आपण पाहतोय या ठिकाणी. आणि वंश पाटील खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर व्हीपी क्रिएशन एक सुंदर असं क्रिएशन आपल्याला पाहायला मिळते ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपण बर्थडे पार्टी म्हणा किंवा एंगेजमेंट म्हणा यासाठी तुम्ही अगदी संपर्क करू शकतायत. तर आपण पाहतोय या ठिकाणी दोन्हीही संघ सज्ज झालेत. एकाच ठिकाणी जर पाहिलं तर
जगदीश माची, विकास माची दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आज जर पाहिलं तर आगवण संघ खूप चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. आगवण गावामध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा जाल, मच्छीमार हा व्यवसाय त्यांचा आहे, परंतु आज जर तुम्ही आगवण गावामध्ये गेलात तर जगदीशची रिक्षा आणि विकासची रिक्षा, इको रिक्षा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा भरपूर रिक्षा जर पाहिल्या तर आज आगवण गावामध्ये पाहायला मिळत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बिगेश बोईर, पहिला चेंडू कट केलाय, ज्या पद्धतीने आपण पाहतोय फेकलाय, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं त्या ठिकाणी. आणि चेंडूवर जर पाहिलं तर फक्त सिंगल रन्स घेतले. सुरुवात सिंगल रनने केले. चांगली सुरुवात मी म्हणेन. फायनलचा हा सामना आहे, फायनलचा थरार आहे. आणि 17,500 लोक आतापर्यंत जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने या फायनलचा मॅचचा आनंद घेत असताना इथे पाहतोय दुसरा चेंडू असेल. कडक प्रहार गॅप मध्ये खेळलाय, ही ओळख आहे. आणि खूप चांगला फटका पाहायला मिळाला. जेव्हा विकास चिडतो तेव्हा इले हा शब्द त्याच्या तोंडून नक्कीच पाहायला मिळतोय. इल यामध्ये जर पाहिलं तर ही आगवणची खरी भाषा आहे, मातृभूमीची भाषा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून पाहतोय पुन्हा एकदा विकास. हा फटका नो साठी आहे, पंचांचा इशारा नो पोचलाय. आणि इथून जर पाहिलं तर चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. कुणाल याचं छोटा होता का. इथून पाहतोय धावसंख्या नक्कीच रोखली गेले. त्याचं नाव काय भाऊ. सार्थकला आपण पाहिलं, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलं त्यांनी. 2 चेंडू 7 धावा. फायनलचा थरार आहे. प्रेक्षक वर्ग देखील अगदी या मॅच साठी खूप चांगल्या पद्धतीने उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत. नजरेसमोर होणारी टुर्नामेंट खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर मैदानावर पाहण्याचं जी मजा आहे ना, ती आपल्या मोबाईल किंवा टी व्हीमध्ये नाही आहे. यावेळेस आपण पाहतोय चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, मोठा झटका लागेल आगवण संघाला, कारण की जगदीश सारखा गॅप शॉट मारणारा खेळाडू मैदानाच्या बाहेर आहे. तिथून पाहिलं तर गडी बाद होतोय, पहिला गडी बाद होतोय. धावसंख्या 7. बिगेचं काम आहे, इथून जर पाहिलं तर ते पूर्ण केलेलं आहे. नवीन फलंदाज उमेश, चांगली गोलंदाजी, कमबॅक केलंय मी म्हणेन. उमेश माची नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. इथून पाहायला मिळेल उमेश कशा पद्धतीने खेळ आपला संघ सावरायचा आहे त्यासाठी, परंतु ही चूक झाले. उमेश कडून देखील चूक झाले मी म्हणेन. विकासला साथ देण्याची गरज आहे, परंतु इथून जर पाहिलं तर आता विकासकडे देखील दबाव येऊ शकतोय, कारण की सातत्याने जर पाहिलं तर बॅक टू बॅक विकेट गेलाय आणि त्यामुळे जर पाहिलं तर थोडासा दबाव पसरलेला आपल्याला पाहायला मिळेल. असं वाटलं होतं पहिल्याच सुरुवात ज्या चौकाराने केली होती, कुठेतरी दबाव टाकण्याचं काम फलंदाजाने केलंय की काय, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक हा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस बिगेश षटकातील जर पाहिलं तर 5वा चेंडू असेल. हलक्या हाताने खेळून काढलाय, डिक्लेअर झोनकडे चेंडूला वळवतोय. तिथे मात्र सार्थक जोपर्यंत चेंडूला उचलेल, फेकेल, सिंगल रन्स आणि सिंगलने धावसंख्या वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 8 धावा. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. विकास, जोपर्यंत विकास आहे तोपर्यंत नक्कीच रनांचा विकास होत राहील. यावेळेस पुन्हा एकदा चुकले आहेत, थोडंसं लेट खेळण्याचा प्रयत्न केला. इथून जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिला कंप्लीट झालाय आणि 1 षटकाच्या अखेरीस 2 गडी बाद, 8 धावा स्कोर कार्डवर लागले आहेत. खूप चांगली स्पर्धा आपल्याला नक्कीच अगदी 3 दिवसामध्ये पाहायला मिळाली, अनुभवायला मिळाली आणि भरपूर काही मनोरंजन झालं या स्पर्धेदरम्यान.
चांगली बॅटिंग पाहायला मिळाली, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली बॉलिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली. जर 2 चेंडूवर लगातार 2 चौकार जो फलंदाज मारतोय त्याच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे. आपण पाहतोय अश्विन शेनॉय ए इन्शुरन्स सर्व्हिस यांच्याकडून 2 चौकारासाठी तब्बल 1500 रुपये लागले जातील. 1500 रुपये पारितोषिक आहे. आपण पाहतोय सलग 2 चौकार मारा आणि 1500 रुपये मिळवा. इथून आपण पाहतोय समर्थ या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय. थोडासा खोलवरचा टप्पा पाहायला मिळाला, त्यामुळे हा चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. इथून पाहायला मिळेल विकास आहे तोपर्यंत मॅच इथून स्कोर येऊ शकतोय. फटका चांगला होता. इथून रन्स कंप्लीट करताना कंप्लीट झालाय रन्स, पंच मात्र दर्शवत आहेत. नॉट आउटचा इथे इशारा येत असताना सिंगल रन्स आणखीन एकदा मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या 9 धावा 2 गडीच्या 10 धावा 2 गडीच्या मोबदल्यात. आज 3 दिवस सलग हिमांशू देखील खूप चांगल्या पद्धतीने ऑपरेटिंग करताना जे जे शक्य आहे ते हिमांशू या ठिकाणी नक्कीच करण्याचा प्रयत्न करतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. इथून पाहतोय गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. बिगेश चेंडूवर आला. खूप चांगल्या पद्धतीने इथे चेंडूला अडवण्याचं काम केलंय बिगेशने. आतापर्यंत जर पाहिलं तर 18,000 लोक या स्पर्धेचा आनंद घेत असताना आजच्या दिवसामध्ये इथे काय घडलंय. इथे जर पाहिलं तर मोठा विकेट मी म्हणेन विकास माची थोडस नाराज होत असताना की हा फटका खेळायचा होता समोरच्या दिशेने, परंतु बॅट ज्या पद्धतीने फिरवली फेस पूर्णपणे ओपन केला होता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॉक्स आउटच्या रूपाने गडी बाद. संदेश पाटील गोल्या खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर बेस्ट फिल्डर म्हणून ज्याची ओळख आपण मायकोप संघामधून कित्येक वेळा पाहिलं, त्याच्याकडून समर्थसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. इथून पाहतोय पुन्हा एकदा गॅप खेळण्याची संधी होती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मायकोप संघ क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेत जर पाहिलं तर नेहमीच आपल्याला पाहायला मिळायचा. संदेश आज त्याला देखील या टीम मध्ये जागा नाहीये, इतकी स्ट्रॉंग फिल्डिंग आपण पाहतोय मायकोप संघाची आहे. स्वामी समर्थ मायकोप संघ या नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरला जातोय. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा परफॉर्मन्स राहिलाय. बिगेश आलाय पुन्हा एकदा षटक क्रमांक 3 घेऊन मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा झाल्यात 3 गडीच्या मोबदल्यात. हा चेंडू वाईड आहे, अतिरिक्त धाव मिळेल. वाईड लाईनच्या खूपच बाहेर चेंडू पाहायला मिळाला. जितेश माची पुन्हा एकदा खेळतोय, परंतु हा चेंडू हिट करायचा होता. चांगला हिट करण्याचा प्रयत्न केला होता त्या ठिकाणी, परंतु तोपर्यंत सिंगल रन्स कंप्लीट केला गेला. धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचते तब्बल 13 या आकड्यावर. हिम्मत माची यावेळेस गॅप शोधण्याचा विचार करतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण आतापर्यंत गॅप शॉट मिळवू दिलेला नाहीये. विचार केला तर फक्त 1 बाउंड्री जी पहिल्या ओव्हरमध्ये नक्कीच पहिल्या चेंडूवर आली होती, त्यानंतर काय तो कमबॅक पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न, परंतु थोडक्यात वाचले असं मी म्हणेन. जितेश खारी आपल्याला पाहायला मिळतोय. जितेश माची ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फ्रेम मध्ये देखील नव्हते यावेळेस फलंदाज. बिगेश पुन्हा एकदा यावेळेस नाही सोडणार. सुरेख फटका पाहायला मिळाला. अगदी वेगाने चेंडू टाकला होता, त्याच वेगाच्या विरोधाने बॅट फिरवली
आणि चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार 4. चांगला फटका पाहायला मिळाला आणि या इनिंग मधला हा दुसरा चौकार पाहायला मिळाला जितेश माचीच्या बॅट मधून. धावसंख्या जर पाहिली तर 4 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. इथून जिम्मेदारी घ्यायची आहे. जितेश 4 चेंडू झाले आहेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संघाचा संघनायक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय. आता मात्र टॅप केलाय चेंडू. सिंगल रन साठी गेलाय. सिंगल कंप्लीट केलाय. धावसंख्या 19 धावा. हिम्मत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जितेश. बिगेशचा जर पाहिलं तर शेवटचा चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय. चेंडू जातोय शॉर्ट टर्डमॅन रिजनला. जिथून फील्ड केला. सिंगल रन्स घेतली आणि ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 3 कंप्लीट होत आहेत. 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 20 धावा. नक्कीच आपण पाहू शकतात उद्घाटन ज्या पद्धतीने झाला. आदरणीय सन्माननीय माननीय श्री उत्तम मोरेश्वर घरत आपण पाहताय ज्यांनी खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या स्पर्धेला 4 चांद लावले आणि पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये ज्यांचा नावाचा दबदबा निर्माण झाला असे एकमेक व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. उत्तम दादा यावेळेस पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर अटॅक केला होता जितेशने, परंतु यावेळेस पहिल्या चेंडूवर अटॅक केलाय तो म्हणजे हिम्मत माची यांनी. इथून जर पाहिलं तर आता जगदीश आणि विकासला देखील थोडीशी हिम्मत आली असेल की हिम्मत चांगला खेळतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मनीष भोईर यावेळेस काय करतात. 3 क्षेत्ररक्षक ऑन साइड रिजनला आहे आणि ऑन साइड रिजनला थोडीशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कुठेतरी चुकीचं या ठिकाणी डिसिजन आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार आले आहेत. क्या बात है, क्या बात है. धावसंख्या वाढेल तब्बल 28 धावा. इथून जर पाहिलं तर 35 ते 40 धावा जरी झाल्या तरी आगवण संघ ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता खूप चांगली चान्स दिला नाही क्षेत्ररक्षकाला हिम्मत माची. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता परंतु गडी बाद होतोय. स्वतःहून या ठिकाणी जर पाहिलं तर हिम्मत माची बाहेर निघतोय. स्पॉटमॅन स्पिरिट आपल्याला पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने कधी कधी असं वाटते पंचांना देखील थोडंसं कठीण असतं असं एजचं विकेट देणं, परंतु कधी कधी जे फलंदाज असतात ते स्वतःहून बाहेर निघून आपलं इमानदारी काय आहे क्रिकेटमध्ये जर तुम्ही इमानदारी राखाल तरच तुम्ही पुढे जाल. इथून आपण पाहतोय जयेश आलाय. जयेश माची मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलाय परंतु सिंगल रन्स या ठिकाणी घेऊन जाईल. आता मात्र जितेशला चांगली साथ द्यावी लागेल जयेशला. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 4. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 धावा. फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय परंतु वा बिगेश भोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि यावेळेस सिंगल रन्स कंप्लीट केली गेली. क्या बात आहे. बिगेश ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा बिगेशला आपण पाहूयात. चेंडू पडल्यानंतर फटका खूप सुंदर सजवला होता परंतु बिगेश त्या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला अडवलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. 30 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. इथून जर पाहिलं तर षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. मनीष भोईर आहा इथे मात्र आपण पाहतोय फटका सजवायचा होता परंतु हा चेंडू पुन्हा एकदा बॅट वर चढली आणि त्यानंतर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. जयेश बाद.
इथून पाहतोय मंगेश माची मैदानाच्या आतमध्ये जाईल, परंतु जितेश आहे. जोपर्यंत जितेश आहे तोपर्यंत आशा आहे की जितेश आपल्या संघाला चांगली बॅटिंग करून देईल. आहा, जितेशने देखील नाराज केला असं मी म्हणेन. मारण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद. 30 धावा झाल्यात आणि आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर 6 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 2 गडी नक्कीच आपण पाहू शकतायत. अजूनही इथून पाहतोय सिंगल रन्स घेतलाय. मंगेश आहे. इथून मंगेश माची आपल्याला पाहायला मिळेल, जिथून अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कुणाल केनी यावेळेस फटका तर चांगला होता परंतु मनीष त्या ठिकाणी चेंडूला पकडतोय. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल. इथून जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढली जाईल. 32 रन्स, 32 धावा झाल्यात आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून पाहतोय आपण खूप चांगला फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी. यस, 3ऱ्या पंचांची मागणी केली. तोपर्यंत आपण या टुर्नामेंटमध्ये खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर ज्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने आर्थिक मदत केली यांचं नाव आपण नक्कीच घेणार आहोत. आदरणीय सन्माननीय आपण पाहतायत या पालघर नगर परिषदेचे नगराध्यक्ष उत्तम मोरेश्वर गरत म्हणजे उत्तू भाऊ यांनी आपल्याला खूप मदत केली. आर्थिक मदत आपल्याला पाहायला मिळते. खूप हातभार राहिला आहे. राजेंद्र आत्माराम पाटील उपनगराध्यक्ष, त्यानंतर जश्विन मनोज गरत नगरसेवक, सभापती आरोग्य व विकास ज्यांनी आपल्याला ट्रॉफी दिलेली आहे. ज्या 4 ट्रॉफ्या आपण पाहतोय. प्रीती रमाकांत मोरे नगरसेविका, आनंद जनार्दन राऊत नगरसेवक, रवींद्र बंड्याभाऊ म्हात्रे नगरसेवक. खेळण्याचा जो मैदान आहे तो आपल्याला अवेलेबल करून दिलेला आहे. दिनेश गरक नगरसेवक, महेश पांडुरंग कोती नगरसेवक कुंदन संखे, त्यानंतर राहुल गरत, पंकज गावडे उद्योजक 3रा आणि 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला दिलेलं आहे. अश्विन शेणॉय AA इन्शुरन्स सर्व्हिस ज्यांनी या टुर्नामेंटमध्ये देखील आपण पाहतो या मॅचमध्ये 2 चौकार मारेल त्याला तब्बल 1500 रुपये बक्षीस दिलं जाईल. इथून पाहतोय प्रशांत शिंदे, भवानी सिंग राठोड, करणी सेना अध्यक्ष, वंश पाटील VP क्रिएशन इव्हेंट्स अँड पार्टनर. आपण पाहिलं आत्ताच इव्हेंट ज्यांनी क्रिएट केला. नवजीवन मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल डॉक्टर शरद सातवी, विकास मोरे ज्यांनी टी शर्ट दिलाय. शगुन NX 2025, सचिन प्रजापती टी शर्ट, शरद भुजंग शिव फॅब्रिक अँड कंस्ट्रक्शन टी शर्ट्स, कुमार ब्रदर्स स्वप्नील अँड राहुल कुंभार टी शर्ट्स, रावी विशाखा राकेश मोरे ज्यांनी टी शर्ट, देवेंद्र गावडे टी शर्ट्स, हेमंत गायकवाड टी शर्ट्स, त्यानंतर निलेश पाटील सामाजिक कार्यकर्ता, भार्गव जनरेटर अँड डेकोरेटर जनरेटर, स्वाती निलेश पाटील माजी नगरसेविका ज्यांनी टी शर्ट्स आपल्याला अवेलेबल करून दिला. संजय गायकवाड माजी नगरसेवक, लक्की दुबे, भारती सावे मॅडम पालघर महिला शहर प्रमुख, साहित्य तिवारी मॅन ऑफ द मॅचसाठी जे एनर्जी ड्रिंकचा किट बनवलेला आहे त्यांनी आपल्याला स्पॉन्सर्स केलेला आहे. ओमकार भरत पाटील ज्यांनी मेडल आपल्याला मॅन ऑफ द मॅचसाठी अवेलेबल करून दिलेला आहे. चंदू गायकवाड, ग्रीशांत घनश्याम गायकवाड, हितेश फाउंडेशन ट्रॉफी जे आपल्याला बेस्ट फिल्डर, बेस्ट बॉलर आणि बेस्ट क्षेत्ररक्षक त्यांच्यासाठी दिलेलं आहे. केतन गरत, लकी बुजिंग सेंटर, शिंदे स्पोर्ट्स ज्यांनी 2 भावांची जोडी संकेत शिंदे आणि शैलेश शिंदे मॅन ऑफ द मॅचसाठी ज्यांनी टी शर्ट्स आपल्याला अवेलेबल करून दिले. त्यानंतर न्यू पद्मावती स्पोर्ट्स यांच्याकडून आपल्याला सिरीज ट्रॉफी आलेली आहे. मोबी केअर ज्यांनी आपल्याला ज्या महिलांसाठी लकी ड्रॉ काढला त्यामध्ये
प्रत्येक महिलांना मोबाईलची हेडफोन गिफ्ट केलेले आहेत. रोहन मात्रे ज्यांनी 24 तास इंटरनेट पुरवलेली आहे. सौरभ पाटील ज्यांनी रोलर आणि पाणी टँकर दिलेला आहे. मितेश मोरे ज्यांनी ग्राउंडसाठी पाणी या ठिकाणी अवेलेबल करून दिलं आहे. आणि दीपेश मित्र मंडळ होळी नाका या सर्वांचं मनापासनं धन्यवाद म्हणेन. जे काही डिसिजन असेल कमिटी सोबत आपण घेऊ शकता. कोणत्याही खेळाडूवर अन्याय होऊ नये यासाठी आपण प्रयत्न आहे. ऑन स्क्रीन मध्ये आपण पाहणार आहोत. डायरेक्टली ऑन स्क्रीन मध्ये आपण पाहू शकतायत नेमकं काय घडलंय. आणि हिमांशू या ठिकाणी आपण पाहतोय. इस OUT आउट डिसिजन येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटची जोडी आहे. आर्यन गेलाय मैदानाच्या आतमध्ये. मंगेश आणि आर्यन. हार्दिक आहे नवीन फलंदाज. धावसंख्या जर पाहिली तर 32 धावा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस कडक प्रहार परंतु मनीष त्या ठिकाणी आहे. चेंडूला पकडतोय. चांगला चेंडूला पकडलाय. धावसंख्या 1 ने वाढेल. 33 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अंतिम चेंडू असेल या इनिंगचा. आपण पाहतोय रत्नदीप चषक 2026. शेवटचा चेंडू. यावेळेस आपण पाहतोय ऑल आउट. टीम या ठिकाणी ऑल आउट होते. आगवण संघ तुम्ही 2 मिनिटं या साईडला यायचंय. आपली एंट्री होईल. आगवण संघ आवाज बंद कर जरा. आगवण तयारीत राहायचंय. मायकोप संघ जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 34 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय वंश पाटील BP क्रिएशन इव्हेंट
प्लॅनर आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्याकडून आपण पाहतोय एक आणखीन ग्रँड एंट्री होईल. आणि ही ग्रँड एंट्रीची आपण काउंटडाऊनसाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आपल्या सर्वांचा लाडका हवा हवासा आवाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय असा व्हॉइस ऑफ धनसार उत्कर्ष पाटील. मी देखील या ठिकाणी रत्नदीप पूर्ण कमिटीचा आभार मानेन की आपण मला 2 दिवसासाठी या ठिकाणी संधी दिली समालोचनाची. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर सनी ज्याचा कॉल मला पहिला असतो आणि त्यांनी 1 महिन्यापूर्वी मला कॉल करून ठेवलं होतं. उत्कर्षला देखील 1 महिन्यापूर्वी कॉल करून ठेवलं होतं या स्पर्धेमध्ये आपल्याला यायचं आहे, एक चांगली स्पर्धा करायची आहे आणि खरोखरच खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कोणतीही अगदी गालबोट न लावता ही स्पर्धा पार पाडली जाते. त्याबद्दल या कमिटीचं देखील मी खूप खूप धन्यवाद मानेन आणि या सर्व गावकऱ्यांचं मी एकदा आभार मानतोय आणि इथेच थांबतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. थँक्यू सो मच. धन्यवाद. संतोषदा पाटील यांचा आवाज आपण ऐकलात. अतिशय चांगल्या पद्धतीनं ज्यांचं समालोचन आपण ऐकलं या स्पर्धेकरिता 2 दिवस पहिल्या दिवशी आणि अगदी आपण पाहतात या अंतिम रजनीमध्ये तर संतोष पाटील सरांचं देखील तेवढंच कौतुक आहे. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी रिझवलं. चला मैदानाच्या आतमध्ये आता या फायनल मॅचची दुसरी इनिंग, फायनल मॅचचा दुसरा डाव आपल्याला बघायला मिळेल. जरी 2 वाजले असतील तरी देखील येस आपण काउंटडाऊन चालू करणार आहोत. 5 4 3 2 1 लेट्स गो. टाळ्या वाजवायच्या आहेत. काय अफलातून हे आयोजन राहिलं. रत्नदीप चषकच्या संपूर्ण आयोजक कर्त्यांना मानाचा मुजरा, ज्यांनी काही स्पर्धा सक्सेस दाखवली. अतिशय सुंदर. बोईसरमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होत होत्या, त्यावेळेला आपण पाहतात पालघरमध्ये स्पर्धा नव्हत्या आणि रत्नदीप चषकानं तो वसा उचलला आणि या स्पर्धेचा मान मिळवत असताना संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल या पद्धतीचं हे आयोजन, भव्य नियोजन आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतात आज अंतिम रजनी आणि या अंतिम मॅचचा इथे आपण पाहतात अगदी अंतिम सत्र. मॅन ऑफ द सिरीज, सायकल, या सगळ्या गोष्टी आहेत आणि तो कोणावरती मॅन ऑफ द सिरीजची सायकल जाईल, कुठला खेळाडू त्या सायकलवरती स्वार होईल. एका बाजूला कुणाल, एका बाजूला मीत, दोघी देखील युवा. एका बाजूला मीत, आपण मायकोपचा जर उल्लेख केला तर मायकोप ही युवा खेळाडूंची एक युवा पिढी घडवणारी मशीन आहे, जिथे मनीष सारखा एक दिग्गज खेळाडू आणि त्यानं आता युवांना संधी दिली. बिगेशला देखील बाईटमध्ये विचारलं, बिगेशने देखील उल्लेख केला की आमच्या मायकोप या संघामध्ये नियम असा आहे की जो गावातून चांगला खेळाडू खेळणार त्याच खेळाडूला संधी मिळणार आणि जे युवा खेळाडू आहेत त्यांना संधी दिली, संधीचं सोनं केलं आणि ते संपूर्ण खेळाडू खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट दाखवत आहेत. मुख्य व्यासपीठावरती आपण अगदी जिथे या स्पर्धेला 2 दिवस ज्यांनी आवाज दिला, व्हॉइस ऑफ उंब्रोळी संतोषदा पाटील, गोडगळ्याचे धनी, यांचं स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. चला तर आपण अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर जिथे चला संतोषदांना इथून रजा घ्यायची. उद्या सकाळी त्यांची उमरोळी प्रीमियर लीग आहे. सातत्याने ते आम्हाला सहकार्य करत असतात. आज त्यांना गरज आहे आणि सरांचं आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यथोचित स्वागत सन्मान करणार आहोत. सगळे आयोजक करते आहेत, त्यांना विनंती करीन की आपण या आणि तुमच्या
शुभ असते. व्हॉइस ऑफ उमरोळी गोड गळ्याचे धनी मराठी आवाजाचे नटसम्राट अर्थात संतोषदा पाटील यांचा मात्र इथे शाही सन्मान. मायेची भगवी शाल आणि जिथे आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये सामना देखील रफ अँड टफ. धावा आम्ही ठेवल्या असतील जरूर 34, परंतु लढण्याची किमया आम्ही राखतो. इथे आपण आता पाहतायत तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल आणि काय घडतंय काय बिघडतंय. सनी संतोषदांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि तुमचं मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय यथोचित स्वागत सन्मान. खऱ्या अर्थानं खूप चांगला आवाज त्यांचा आपण पाहिला, खूप चांगल्या पद्धतीनं इथे संतोषदा पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं समालोचन केलं आणि त्यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होत असताना आपल्याला बघायला मिळतोय. खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांनी खऱ्या अर्थानं समालोचन या स्पर्धेला त्यांचा आवाज दिला. सनी शिंदे ही मायेची भगवी शॉल आणि तदनंतर सन्मान चिन्ह आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन संतोष पाटील सरांचं आपण करतोय यथोचित स्वागत सन्मान. धन्यवाद, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आणि तुमचा गोड आवाज या स्पर्धेला दिलात त्याबद्दल तुमचे पुन्हा पुन्हा खूप खूप आभार. जाऊया मॅचकडे. मीतनं आता इथून सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. एका बाजूला कुणाल आहेत, बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 2. ही स्पर्धा संपल्यानंतर चाहूल लागेल ती म्हणजेच वेऊर चषकाची. धीरज पाटील अँड कंपनी एक मोठी स्पर्धा 9, 10, 11 एप्रिलला ही स्पर्धा येते. आता इथून या स्पर्धेला निरोप देताना खऱ्या अर्थानं प्रत्येक आयोजकांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीला सलाम आहे. ज्यांनी खूप चांगलं आयोजन करून दाखवलं. मेगा फायनल खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. जो या आधीच्या बॉलवरती फटका स्टॉप केला होता रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय. संघासाठी इथे खऱ्या अर्थात खूप चांगल्या पद्धतीनं समर्पण करत असताना धावांची गती तपासून पाहिली तर आता पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 3 बॉल आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये रन करायच्यात 31. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये धावा करायच्यात 31 या मॅचला जिंकण्यासाठी. गोलंदाज तयार. फायनलचा सामना अगदी चित्तथरारक. हा बॉल वाईट, पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. आता या वाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळेल. यस, थँक्यू सो मच संतोषदा पाटील, सातत्यानं आम्हाला ते मदतीचा हात देत असतात. आता वाईट वरती वाईट आणि जसे वाईट बॉल वाढत चालले तसं मायखोप श्री स्वामी समर्थ हा संघ आता जल्लोष करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 5 वरती. आता बॉल आहे 24 आणि 24 बॉलमध्ये रन करायचे 29 या मॅचला जिंकण्याकरिता. एका बाजूला कुणाल, एका बाजूने मीत आहेत. पुढचा बॉल फटका तर जरूर खेळला. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर प्रेझेंट रत्नदीप चषक 2026. अगदी अंतिम सामन्यामध्ये आपण पाहतायत आता खऱ्या अर्थानं कोण इथून जिंकणार आणि प्रथम क्रमांकाचा करंडक कुणाच्या नावी राहील या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचकडे. याही वेळेला फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तर डायरेक्ट हिट जर लागला असता तर सिंगल मिळाले असते. आता धावसंख्या 1 ने आकार घेईल आणि धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 10. बॉलचा खेळ झाला या षटकामध्ये. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 10. अंतिम सामना. 3 रजनी कशा गेल्या कुणालाही कळले नाही. ज्या पद्धतीनं ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीनं एक व्यवस्थित सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आणि रत्नदीप चषक काय स्पर्धा फुलली गेली. जबरदस्त. खूप प्रेक्षकांनी प्रेम दिलं या स्पर्धेला. क्वालिटी
या स्पर्धेनं मेंटेन ठेवली डे 1 पासनं अगदी शेवटच्या मॅच पर्यंत. कुठलंही गालबोट न लागता ही स्पर्धा प्रत्येकाच्या मनामध्ये घर करणारी राहिली आणि रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडाराळी यांनी खऱ्या अर्थाने ते सक्सेस करून दाखवलं. पुढचा बॉल सॉफ्ट हँडनं मितनं आता इथून स्ट्राईक रोटेट केलंय. चांगलं क्रिकेट दाखवतात मित. जसजसं तुम्ही क्रिकेटच्या खेळामध्ये खेळपट्टीवरती जास्त वेळ देता त्यावेळेला कॉन्फिडन्स बिल्ड होत जातो आणि तो कॉन्फिडन्स आता मितला देखील मिळाला. मागील मॅचचा मान ऑफ द मॅच राहिल्यानंतर आता एक चांगला आत्मविश्वास मितकडे देखील आला असेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. फटका खेळला जरूर, व्यवस्थित कनेक्शन नव्हतं. आता कुणालनं स्वतःला थांबवलं आणि इथे आपण पाहतायत बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय तो म्हणजे 4. मृण्मय मुन्ना एका बाजूला, विघ्नेश ठाकूर खूप चांगलं गुणलेखन, एका बाजूला हिमांशु सिंग कॅमेरामॅनच्या भूमिकेत, सूरज यादव ब्रँड बोईसरचा. फटका चांगला, चेंडू निघून जाईल का? काय क्षेत्ररक्षण केलंय, जबरदस्त क्षेत्ररक्षण, जबरदस्त क्षेत्ररक्षण. जर क्षेत्ररक्षण आवडलं असेल टाळ्या व्हायला हरकत नाही. जे प्रामाणिक लाडके क्रिकेटचे फॅन आहेत ते मात्र या फिल्डिंगसाठी टाळ्या वाजवत आहेत. कुणी मायखोपचे आहेत, कुणी आगवनचे आहेत, कुणी मुरब्याचे आहेत, कुणी बोईसरचे आहेत. परंतु खऱ्या अर्थानं काय क्षेत्ररक्षण केलं. ज्या संघानं तुम्हाला संघामध्ये जागा दिली, ज्या संघ मालकाने तुमच्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला तडा जाऊ द्यायच्या नाही, त्या अनुषंगाने आपण पाहतात काय अप्रतिम एफर्ट. रिप्लेच्या माध्यमातून ॲक्शन रिप्ले आपण पाहतायत. खूप चांगल्या पद्धतीनं जिथे एफर्ट्स पाहायला मिळाले आणि इथून सगळ्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. इथून काय घडतंय, काय बिघडतंय. चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. एक्स्ट्रा खेळाडू आपण शांत राहा. लक्षात घ्या, प्रत्येकाला फायनलच्या सामन्यामध्ये विजय महत्वाचा असतो कारण फायनलची चर्चा होते. रत्नदीप वेऊर चषकामध्ये फायनल कोणी जिंकली हा प्रत्येकाच्या ओठांवरती असणारा उद्या सकाळच्या सत्रात तो विषय असेल. फायनल कोण हरलं हा प्रश्न नसतो. म्हणून फायनलची मॅच आपण पाहतोय जिथे पंच जातील आणि दर्शवतील. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला आपल्याला मिळालं आणि जिथे आता पंच सांगतायत ऑन फील्ड जातील, रिप्ले बघायला मिळेल आणि तो इथे क्षेत्ररक्षण सेफ आहे हे पंचांनी निश्चित स्वरूपात इथून दर्शवत आहेत. बघा ऑन स्क्रीन आपण पाहतायत इथून जो चेंडू उडला आणि तदनंतर इथे आपण पाहतायत खूप चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या. क्या बात है उमेश, क्या बात है जगदीश. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत हे टाळ्या वाजतायत, ह्या शिट्ट्या वाजतायत, ही जिद्द, चिकाटी, संयम या सगळ्या गोष्टी दाखवत असताना चिकाटी प्लेयर म्हणजे जगदीश आणि जगदीशच्या साथीनं उमेश. अप्रतिम, बेमिसाल, विलक्षण गोलंदाज तयार. धावसंख्या फलकावरती आहेत 12. या वेळेला पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळल्या मितनं सिंगल मिळते. या सिंगलच्या साहाय्यानं धावसंख्या 13 रन. 2 षटकांचा खेळ संपला. 13 धावा. प्रेक्षकांच्या टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, आक्रोश होतोय. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 21 धाव्यांची गरज आहे. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया मंत्रमुग्ध करणारं एक सुमधुर गीत डीजे प्रशांत यांचं. थँक्यू. क्रीडाला पोषक, क्रिकेटला अगदी सुटेबल वातावरण, माहोल बना दिया बॉस. याच्यात आपण पाहतायत काय अफलातून स्पर्धा. 18,500 लोकांनी या स्पर्धेला प्रेम दिलं. रत्नदीप क्रीडा मंडळ आजच्या दिवसात सुपर 8चे जे सामने रंगले ज्यामध्ये पाटील नेटवर्कच्या युट्यूब वाहिनीवरती 18,500 लोक जोडली गेली. त्या सगळ्या श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तुम्ही या रत्नदीप क्रीडा चषकाला खूप चांगलं प्रेम दिलं. मॅचकडे जाऊया. गोलंदाज मंगेश सॉफ्ट हँड मितनं खेळलंय जिथे आपण पाहतात अगदी युवा खेळाडू.
मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहता अगदी आपण कोणीही सांगेल की खूपच कमी वयामध्ये या खेळाडूनं मायकोप ए या संघामध्ये जागा मिळवणं तेवढंसं सोपं नाही. परंतु मायकोप हा संघ नसून नवीन खेळाडूंचा हा एक नवीन खेळाडू तयार करणाऱ्याची ही कंपनी आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतात तब्बल 5 खेळाडू हे मायकोप ए संघाकडे आपण नवनवीन पाहायला मिळाले. ही गुणवत्ता आहे. एका बाजूला आपण पाहतात तो म्हणजेच कुणाल किणी भरपूर खेळामध्ये सुधारणा त्याने दाखवली. जिथे ताकद दाखवायची तिथे ताकद दाखवतात. जिथे सिंगल डबलचा खेळ असायला हवा तिथे सिंगल डबल दाखवतात आणि या गोष्टी तुमच्याकडे असायला हव्या. रॉयल फाउंडेशन गोविंदा पथक पालघर वेऊर यांच्याकडनं देखील नवली यांच्याकडनं देखील या स्पर्धेकरिता खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या. त्यांचं देखील धन्यवाद. पाटील नेटवर्क्स फक्त नाव नाही राहिलं नाही तर हे ब्रँड झालं. 2016 सुरुवात आणि 10 वर्षात गरुड झेप घेतली. संघर्षातून गरुड झेप घेणारं हे नेटवर्क राहिलं. फटका खेळलाय चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. जागा बनवली आणि डीप पॉइंटला बॉलला खेळलं. धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्ता 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स. महिला कक्ष देखील कचाकच भरलेला खोऱ्यानं महिला देखील माता भगिनी इथे थांबल्या. वेळेचा विचार केला तर आता 2:30 वाजलेत. परंतु रत्नदीप चषकाचं हे आयोजन इथे प्रत्येकाला थांबवून ठेवणारं राहिलं आणि त्या माता भगिनींना पुन्हा एकदा मानाचा मुजरा ज्यांनी खऱ्या अर्थानं या स्पर्धेकरिता वेळ दिला आत्तापर्यंत आहेत आणि खऱ्या अर्थानं आता फायनलच्या मॅचचं प्रथम क्रमांकाचं करंडक कुणाच्या नावी राहील. टॅप केल्या बॉलला. क्या बात है, क्या बात है. एकदा टाळ्या व्हायला हव्या विकाससाठी. मेहुल पाटील सांगत असतील की का मी हा संघ निवडला तर या संघाची ही ओळख आहे. या संघाची ही क्वालिटी आहे. अगदी आपण पाहतात चित्त्याच्या चपळाईनं ज्या पद्धतीनं चित्ता झेप घेतो त्या पद्धतीनं आपण पाहतात ॲक्शन रिप्ले. फटका खेळला तो जवळपास चौकाराकडे येत होता आणि जिथे विकास माची ब्रँड धीरज पाटील लाल्या यांच्याकडनं 200 रुपये या क्षेत्ररक्षणासाठी. क्या बात है. एक स्वतः देखील चांगले क्रिकेटपटू आहेत. अनेक वेळा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक YBCC वेऊर या संघाकडनं ज्याने मिळवला तो धीरज पाटील लाल्या याच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे विकासला. नाही ते होणार. डिजिटल इंडिया आहे. ऑनलाईन देखील आम्ही स्वीकारू. ज्या पद्धतीने आपण पाहतायत सध्या धावसंख्या फलकावरती 17 रन्स. इथे आपण पाहतायत सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. आता पंचांनी सांगितलं की यायचंय आम्हाला वॉर रूम मध्ये. क्या बात है. आता इथून आपण पाहतायत YBCC वेऊर संघाचे गोलंदाज फास्टर अर्थातच संतोष अण्णा यांच्याकडनं जर मायकोप संघ हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. संतोष अण्णा स्वतः एक चांगले क्रिकेटपटू आणि तिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात त्यांच्या माध्यमातून मायकोप संघाकरिता 5,000 रुपयाचा कॅश प्राइज. नॉट आउट. सिंगल मात्र इथून मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 18 ऑन स्क्रीन आपण पाहतात. आता अगदी शेवटच्या बॉलचा खेळ बाकी. बॉल आहेत या मॅचला जिंकण्याकरिता आपण पाहतायत 13 आणि 13 बॉलमध्ये रन करायच्यात 16. एका बाजूला श्री स्वामी समर्थ मायकोप ए तर एका बाजूला संघ आहे तो म्हणजे जय जोगण्यादेव आगवन वामिका स्टार मेहुल पाटील पुरस्कृत हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. सॉफ्ट हँडनं फक्त बॉलला दिशा दिली आणि जिथून सिंगल मिळते. त्यांना माहिती आहे आता मंगेचं षटक संपल्यानंतर एक षटक असं येईल की ज्या षटकात आपण हाणामारी आक्रमण करू शकतो. धावांची गती जर तपासून पाहिली तर आता जाऊन पोचते ती म्हणजेच 19 या धावसंख्येवरती. पाटील नेटवर्क्स या यूट्यूब वाहिनीला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. आत्तापर्यंत आपण पाहतात 1,20,445 सबस्क्रायबर आपल्याला पाहायला मिळालेत आणि ही त्यांची ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतात, टाळ्यांचा कडकडाट चालू आहे. जिथे आपण पाहू शकाल 18,497 लोकांनी आजच्या दिवसात प्रेम. करंट व्ह्यूवर्स 300 लोक या मॅचला प्रेम देत आहेत आत्तापर्यंत. आता 400 झालेत. आकडा वाढायला लागलाय. चला 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 15चा असा एक तापलेला सामना बघण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया DJ प्रसाद यांचं एक सुमधुर गीत.
इथे थँक्यू सो मच. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आता तरी देवा मला पावशील का. खऱ्या अर्थानं हे सॉन्ग जेव्हा जेव्हा लागतं त्या वेळेला आपण पाहतायत संघाचे संघ मालक आपल्याला बघायला मिळाले. विकासच्या चांगल्या क्षेत्ररक्षणाकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते म्हणजेच धीरज यांच्याकडनं. परंतु या वेळेला विकास यांना बीट करत बॉल क्लिअर होतोय तो म्हणजे सीमा रेषेच्या बाहेर. संकटाच्या काळात न डगमगता न थांबता न झुकता न थकता नाव आहे माझं कुणाल किणी आणि खऱ्या अर्थानं निर्भीड लढाऊ वृत्तीनं शेवटपर्यंत या मॅच मध्ये आता सध्या पाय रुतवलेत त्याने आणि एक चांगले क्रिकेट तो दाखवतो आहे. धावसंख्या 23. आता जर तपासून पाहिलं तर बॉल आहेत ते म्हणजेच 11 आणि 11 बॉल मध्ये रन करायचे ते 11. काय सामना रंगला. जबरदस्त फायनलचा मॅच कसा असावा. नाही टाइमपास नाही. 11 बॉल मध्ये धावा करायच्यात 11. काय सामना रंगला. विकास 100% प्रयत्न असतात सातत्यानं. शांत मुन्ना. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 11 धाव्यांची गरज. जर विचार केला विकेटचा तर विकेट एका बाजूला ऑल आउट आणि एका बाजूला बिनबाद. मायकोप संघानं बिनबाद सामना जिंकला तर त्यांच्या प्लॅनिंगला त्यांच्या गेम प्लॅनिंगला सलाम करावा लागेल. मनीष सारखा फलंदाज आहे चांगले फलंदाज मागचा मॅच देखील बिनबाद जिंकले आणि याही मॅच मध्ये असाच काही प्रयत्न करतील का. सेफ्ट हँड इथे आपण पाहतात फक्त आणि फक्त दिशा. जिथे आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीने खेळ केला. धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजे 24. 10 बॉल आहेत. 10 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज. एका लहान मुलाला काऊचा माऊच्या पद्धतीनं घास भरवतात त्याच पद्धतीनं मितला कुणाल किणी काय घेऊन खेळतात. कुणालसाठी देखील टाळ्या व्हायला हव्या ज्याने या मॅचला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन आले. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये करायचे रन 10. वेऊर होळी नाका संपूर्णपणे 3 दिवस कचाकच भरलेला बघायला मिळतोय. आता 2:45-2:30च्या सुमारास देखील पुढचा बॉल. सॉफ्ट हँडनं पुन्हा एकदा बॉलला फक्त दिशा दिली. सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचली ती म्हणजेच आतापर्यंत 25 रन 25 रन्स. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 9 धावा. रत्नदीप क्रीडा मंडळ वेऊर भंडाराळी आयोजित रत्नदीप चषक अगदी शेवटच्या मॅचकडे आपण आता इथून चाललोय. सिंगल मात्र मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 26 वरती. 8 बॉल आहेत. 8 बॉल मध्ये रन करायच्यात 8. प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेणारा सामना. कुणालनं चांगल्या बॉलवरती सिंगल डबलचा खेळ केला. एका खराब बॉलची वाट पाहिली चातक पक्षाप्रमाणे. ज्या पद्धतीने चातक पक्षी पहिल्या पावसाची वाट बघत असतो आणि त्यावरती आक्रमण केलं. इथे गोलंदाज तयार. काही गरज नव्हती. आता काय घडलंय मैदानाच्या आत. रनआउटची संधी इथे देखील बनते आणि फलंदाज इथे बाद इथेच आहेत का. ऑल राईट. फलंदाज इथून बाद होतील. गॉन. थँक्यू. एकदा मित या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या ज्यानं या संपूर्ण स्पर्धेत खूप चांगली बॅटिंग केली. वय वर्ष 15 ते 16. परंतु काय क्रिकेट. अफलातून क्रिकेट. तुम्ही फायनलच्या मॅच खेळणं तेवढंसं सोपं नसतं. ज्या वेळेला तुम्ही अगदी या युवा वयामध्ये असता. प्रेशर असतं. आजूबाजूला प्रेक्षकांचा क्राऊड असतो. जबाबदारी असते आणि त्यावेळेला ओपनिंग पेअरला दाखल येत कुणाल किणीसारख्या फलंदाजा समवेत खांद्याला खांदा लावत तू चल पुढं असं म्हणत खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग केली त्या मितनं. नवीन फलंदाज मायकोपचा स्टार ज्याचं नाव आहे मनीष भोईर. ओव्हरआर्म क्रिकेट संपूर्ण सफाळे क्रिकेटला धन आणून सोडलं आणि आता अंडरआर्म क्रिकेटचा राजा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं मायकोप नगरीत. पहिलाच बॉल खेळत असताना इथून सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या साह्यानं धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 27. कुणाल सांगतात की मनीष तुला जोखीम घ्यायची गरज नाही कुणाल असताना. आणि जिथे आपण पाहतात 6 बॉल मध्ये रन करायच्यात 7. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या या मॅच साठी. 6 चेंडूंमध्ये 7 धावा. चित्त थरारक रोमहर्षक असा सामना.
गणपती बाप्पाला स्मरण केलं, भगवंताला साकडं घातलं आणि तदनंतर 6 बॉल 7चा मॅच आम्हाला जिंकू दे अशी प्रार्थना करत आगवन वामिका स्टार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक थोडेसे टेन्शन मध्ये दिसतात, मेहुल पाटील. आणि खऱ्या अर्थानं हे क्रिकेटच्या 2 साईड असतात. गोलंदाज तयार. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 7 धाव्यांची गरज असताना जितेश हा गोलंदाज. एका बाजूला मनीष आहे, मन्या सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये कूल अँड काम, परंतु बॅटनं उत्तर देण्याची किमया राखतो संतोष अण्णा. यांच्याकडनं मात्र कॅश प्राइज आहे. जर सामना मायकोप संघ जिंकतोय तर 5001 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोलंदाज तयार. फुलरलेनचा बॉल आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमा रेषेच्या बाहेर. दॅट्स अ बिटवीन द गॅप. जगदीश यांना बीट करत बॉल 4. थँक्यू थँक्यू थँक्यू. 3 धाव्यांची गरज, 3 धाव्यांची गरज, 3 धाव्यांची गरज आहे. चला कोणी मध्ये जाऊ नका, लक्षात घ्या. कारण तुम्ही वेहूर चषक म्हटलं, वेहूर मध्ये स्पर्धा म्हटली की खऱ्या अर्थानं जादू होते शेवटच्या क्षणाला. त्या अनुषंगानं आपण पाहतात कोणी मध्ये जाऊ नका. खऱ्या अर्थानं या आठवणी आहेत. तुम्हाला रिमाइंडर कुणाला देखील का देतो, त्यांनी तो सामना पाहिलेला आहे आणि ज्यामध्ये या अशा गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे वेऊरमध्ये आलात तर तुम्हाला या गोष्टीवरती कंट्रोल करावं लागतं. जिथे आपण पाहतात कधीही केव्हाही काही घडू शकतं. सातपाडी विपक्षात पॅराडाईज तोही सामना तुम्ही पाहिला असेल. जाऊया मॅचकडे. जुन्या आठवणींना फक्त तो उजाळ आहे, कुणाचं मन दुखावण्याची अजिबात भावना नाही. जाऊया मॅचकडे. 5 बॉल मध्ये 3 धाव्यांची गरज. मनीष मन्या मायकोपचा टायगर. या वेळेला मनाच्या बॅट मधनं विजयाचे आले तिथे आपण पाहतात चौकार आणि चॅम्पियन मायकोप ए स्वामी समर्थ. मोठी मोठी पोरं सांगतात थंडीत ते खेळायला येणार नाही. जेवले ना तू? काय जेवण कुठे आहे? बघा येऊ आहे. अरे आहे ना त्या डब्यात काय? बस मार्केट काय सोडलं?